कथा प्रज्योतची रंगीत दुनिया. 6 महिन्यांपूर्वीची गोष्ट. मी प्रज्योतला ड्रॉइंग क्लासला घेऊन गेले होते. आता मी जोपर्यंत त्याच्यासोबत बसायचे तोपर्यंत तो रमायचा, पण मी बाहेर आले की थोड्या वेळाने तो रडायला लागायचा. त्याला चॉकलेट्स दिले, फिरून आणलं, त्याला हवं ते करू दिलं, तरी तो काही क्लासमध्ये स्थिर बसणार नाही हे क्लासच्या सरांना कळून चुकलं आणि शेवटी तो थोडा मोठा झाल्यावर त्याला ड्रॉइंग क्लासला पाठवायचं असं एकमताने ठरलं. दिवसामागून दिवस गेले आणि ऋतूही बदलले. नवीन वर्षाची 2 महिने भरकन निघून गेली. शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम ठेवण्यात आले होते. शेवटच्या दिवशी तू तू मी मी या नाटकाचं आयोजन केलं होतं. चित्रकला स्पर्धेचे विविध गट होते. प्रज्योत लहान असल्यामुळे स्पर्धेत भाग घेण्याचा प्रश्नच नव्हता. पण प्रज्योतला केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेलं भरत जाधव यांचं नाटक दाखवण्याची सुवर्णसंधी मला गमवायची नव्हती. ऐकलं नाही, आता उठता बसता माझ्या हातचा मार खाते. वर आबा मी मोडलोय, तुटलोय, वाकलोय. लग्न झालं की असंच होतं रे. ठरलेल्या दिवशी मी छोट्या प्रज्योतला घेऊन नाटक बघायला गेले. कार्यक्रमाची सुरुवात झाली. नाटकापूर्वी चित्रकला स्पर्धेच्या बक्षिसांचे वितरण झाले. लहानगे चित्रकारांपासून थोडा हात बसलेल्या चित्रकारांपर्यंत सर्वांचंच टाळ्यांच्या गजरात कौतुक झालं. 3 वर्षाचा प्रज्योत कुतूहलाने तो कौतुक वर्षाव बघत होता. बक्षीस आणि प्रमाणपत्र घेऊन स्टेजच्या पायऱ्या उतरणारे आनंद आणि आत्मविश्वासाने भरलेल्या विद्यार्थ्यांना पाहून आता आपला नंबर कधी येणार अशी प्रज्योत वाट बघत होता. त्या मुलांसाठी माझ्या वाजणाऱ्या टाळ्या थांबवत तो म्हणाला, मम्मी कधी गिफ्ट मिळणार मला पण गिफ्ट पाहिजे. मी म्हणाले, सर्वात आधी ते गिफ्ट नसून प्राईज आहे. मग तो म्हणाला, मला पण पाहिजे प्राईज. तेव्हा मी म्हटलं, गिफ्ट कोणीही केव्हाही आणि कोणालाही देऊ शकतं, पण प्राईज हे खूप मेहनत करून मिळवावं लागतं. तिथे ज्यांना प्राईज मिळालं आहे ना, त्यांनी खूप छान ड्रॉइंग केलं म्हणून त्यांना ते प्राईज मिळालं. मग मी म्हटलं, तुला पण हवं होतं का प्राईज? हां, तो उत्तरला. मी त्याला समजावलं, तू जर रोज खूप छान ड्रॉइंग केलं, ड्रॉइंग क्लासला गेला आणि रोज प्रॅक्टिस केली तर तूही ते बक्षीस नक्की मिळवू शकतोस. तो बोलायचं थांबला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर सुरू झालेलं विचारचक्र स्पष्ट दिसत होतं. आता हा प्रसंग इथेच संपला. काही दिवसानंतर माझ्या मैत्रिणीकडे जाण्याचा योग आला. अनुही सोबत होता. प्रज्योतचं टोपण नाव अन्विल आहे. घरी परतताना वाटेत त्याच्या ड्रॉइंग टीचरचं घर होतं. खरं तर माझं इतकं काही लक्ष नव्हतं त्यांच्या घराकडे, पण ते घर पाहताच प्रज्योत म्हणाला, मम्मी मी ड्रॉइंग क्लासला जाणार आहे. मी म्हटलं, खरंच तुला ड्रॉइंग क्लासला जायचं आहे? तो म्हणाला, हो, मग मला प्राईज पण मिळणार आहे. तेव्हा मला त्याचं खूप आश्चर्य वाटलं, कारण प्राईज मिळालेली गोष्ट तो अजूनही विसरला नव्हता. आता सुट्टी लागल्यावर प्रज्योतला ड्रॉइंग क्लासला पाठवायचं असं ठरलं आणि इकडे प्रज्योतच्या प्रीस्कूलचा शेवटचा दिवसही उजाडला. आम्ही दोघं सोबत स्कूलला गेलो. अन्विल तिथे शेवटच्या दिवशी खूप खेळला. आम्ही परतलो ते एक आनंदाची बातमी घेऊनच. ती आनंदाची बातमी म्हणजे होळीनिमित्त प्रीस्कूलमध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये प्रज्योतने 2रा क्रमांक पटकावला होता. घरात आनंदाचं वातावरण होतं. प्रज्योतला मिळालेल्या पहिल्या बक्षिसाबद्दल घरात छान पार्टी झाली. आता तुम्हाला असं वाटेल इथे स्टोरी संपली, पण आपली स्टोरी इथेही संपली नाही बरं का. उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी प्रज्योत आजोळी गेला. तिथे गप्पांमध्ये ड्रॉइंग आणि प्राईजचा विषय निघाला. आपली मम्मी मावशीला प्राईजची गोष्ट कशी सांगते हे प्रज्योत लक्षपूर्वक ऐकत होता. प्रज्योतने 2रा क्रमांक पटकाविला आणि मुग्धा 1ल्या क्रमांकाची मानकरी ठरली हे वाक्य त्याने ऐकलं आणि ते ऐकताच माझ्या कुशीत येऊन बोलला,
मम्मी, माझा दुसरा नंबर आला. मी म्हटलं, अरे मग ही तर चांगली गोष्ट आहे ना, तुला दुसरा नंबर नको होता का? तो म्हटला, नाही. मी म्हटलं, मग तुला काय हवं होतं? तेव्हा तो म्हणाला, पहिला नंबर. जेव्हा आम्ही एकमेकींकडे आश्चर्यचकित होऊन बघितलं, तेव्हा आमच्या दोघींच्या निशब्द चेहऱ्यावर आनंदाचे भाव ओसंडून वाहत होते. रश्मी गायकवाड लगड, लोणावळा.